हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल AC नॉन AC अस्सल मराठमोळं ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथेच संपतो। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। जय भीम। आज आपले उपासक आणि उपासिका आणि भिक्खू संघ आणि भिक्षुणी आज आपला वर्षवासाचा समारोप आहे आणि त्यानिमित्तानं आपण इथे सगळं एकत्रित संघटित झालेलो आहोत। आम्ही शुद्ध मराठीमध्ये सांगते तर आपल्याच ठिकाणी नाही तर सर्व ठिकाणी वर्षवासाचे आता कार्यक्रम सुरू झालेले आहेत, कारण 3 महिन्याचा कालावधी होऊन गेलेला आहे। आता हा वर्षवास का करावा आहे की नाही, का करावा हा प्रश्न आपल्या मनात पण येतो, कारण आजकाल आमच्या कानावर बरंचसं येतं की आमचे उपासक आणि उपासिका पण म्हणतात की आमचा वर्षवास आहे। हा गैरसमज दूर करावा असं मला वाटलं, म्हणून मी तुम्हाला बोलत आहे। हां, तर कधीही उपासकांचा उपासिकांचा म्हणजे वर्षवास नसतो, कारण हे भिक्खू संघाचा आणि भिक्षुणी संघाचा वर्षवास असतो, कारण ते त्यागी असतात, एक आपले योगी असतात आणि ते आपल्या गृहस्थी जीवनापासून अलिप्त असतात। बरोबर, तुम्ही एक संसारिका ह्या निसर्ग नियमाप्रमाणे भयचक्राच्या ह्या संसारिक मोहमायाच्या चक्रामध्ये आपण जखडलेलं असतो। मोहमाया आहे ना, मृगजाळ मोहमायाचं राग द्वेष तृष्णेचं ह्या भवचक्राच्या संसारामध्ये आपण इतके गुरफटलेलं असतो की आपण स्वतःचं कधीकधी आपल्याच मोहमायात आपल्याच संद्रीत आपण आपल्याच कार्यात असतो। मी मोठा कसा बनेल, मला सर्वश्रेष्ठ स्थान कसं मिळेल, मला पुढाकार कसा मिळेल आणि मी माझ्या समाजातून किंवा समुदायातून मला सर्वांनी श्रेष्ठ म्हटलं पाहिजे, अशा या युगोच्या भ्रमामध्ये आपण वावरत असतो। सर्व व्यक्ती, एक अर्धा नाही, स्त्री असो या पुरुष असो, बरोबर की नाही। तर अशा प्रकारे आहे, म्हणून आपण उपासक किंवा उपासिकांचा वर्षवास नसतो, फक्त असतो तो भिक्खू संघाचा, भंते वर्गाचा। आता भंते वर्गाचा हा उपासक म्हणजे वर्षवास का करतात, बरोबर की नाही। तर तथागत गौतम बुद्धांनी त्या काळामध्ये युगेने युगे सतयुगे चालू आहे, कल्प अंत्यंत कल्प न कल्प युगेन युगे हे चालत आलेलं आहे। आपण 2500 म्हणतो, पण 2500 नाही, त्याच्या अंतापासून कितीतरी वर्ष निघून गेलेले आहेत, कितीतरी कल्प होऊन गेलेले आहेत, बरोबर आहे। आपल्या मागची पिढी असेल, पुढची पिढी असेल, परत युग येणार, परत युग जाणार, जे आपल्याला म्हणजे काही जे ध्यानात राहतं तेवढ्यापासून आपण धरत पुढे चालत असतो। परंतु खरं पाहिलं तर मी तथागत या ब्रह्मांडाचे केंद्रबिंदू तथागत गौतम बुद्ध, ज्यांनी आपल्या शरीरावर अनेक प्रयोग प्रक्रिया निरीक्षण परीक्षण करून आपल्याला दुःखमुक्तीचा मध्यम मार्ग दिलेला आहे। आता आपली जशी आपण रसायनशास्त्र, विज्ञानशास्त्र, भौतिकशास्त्र, भूगोल ह्या जे काही शिकतो ना, याचा सर्व गोष्टींचा शोध जो कोणी लावला असेल तर ते आपले तथागत गौतम बुद्ध आहे। आणि त्यांची प्रयोगशाळा म्हणाल तर कुठे असते, फक्त न फक्त या देहामध्ये। तुम्ही रसायनशास्त्र शिकता, तुमची लांब प्रयोगशाळा असते, तिथं यंत्र तंत्र रासायनिक द्रव्ये असतात ना, पण आमच्या बुद्धांचे रासायनिक द्रव्ये इथेच आहे, यंत्र तंत्र इथेच आहे आणि प्रयोगशाळा पण इथेच आहे। आणि सुख आणि दुःख ज्या भवचक्रात आम्ही सर्व गुरफटलेले आहोत ते पण इथूनच आपल्याला निर्माण करतात, बरोबर की नाही। आता तुम्ही म्हणाल यंत्रतंत्र हे भिक्षुणी काय सांगते आहे, खरोखरच यंत्रतंत्र आहे, आपल्या सर्वसाधारण व्यक्तींना बी कळेल अशा मी सीध्या साध्या भाषेत आणि सोप्या शब्दात सांगते। धम्म तर आपले जे जोड आहेत, जे आपल्या पायाच्या जोडी आहेत, जोड आहेत, नसा आहेत, त्या वाहिन्या आहेत, पेशी आहेत
आणि अनेक हाडं मांसांनी बनलेलं हे शरीर म्हणजे काय आहेत आपले यंत्र आहेत. त्या यंत्रामध्ये जे द्रव्य वाहतं की नाही तुम्हाला दिसत नसतं पण अनुभवतो आपण. पुन्हा डॉक्टरकडे गेलात तरी ते तुम्हाला सांगतात पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी आहे की नाही, लाल पेशी, आणि आपल्यात ज्यात द्रव्य वाहत असतो, ब्लड असतं, घाम असतं. आता आपण म्हणतो 90 धारा आपल्या शरीराला आहेत हे म्हणतो की नाही आपण, परंतु खरोखरच आपल्या शरीरावरती 90 दार आहेत का? नाही. आकाशात जेवढे तारे आहेत ना तेवढे पर्णछिद्र तुमच्या शरीरावर आहेत का? आहेत. तुम्ही ध्यान साधना करत असाल किंवा बुद्धाला फॉलो करत असाल तर आपल्या शरीराचं परीक्षण निरीक्षण करा. जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता आणि ज्याची ध्यानाची प्रक्रिया जर शेवटल्या गतीला जाते तर त्याला हा लास्टचा अनुभव निश्चित येतो. बरोबर की नाही? पर्णछिद्राबरोबर तुम्हाला केश पण असतात. तर त्या प्रयोगशाळेमध्ये हा प्रवाह जेव्हा चालत असतो, तुम्ही आता एक उदाहरण देते मी एक छोटंसं. तुम्ही रोजच्या आठवडी जेवणामध्ये मांसाहार खाता, बरेचसे लोक खातात. तुम्हाला मटण किंवा कोंबडी काय म्हणतात ते चिकन आहे ना, ते खाल्ल्याशिवाय संडेचा कोणाकोणाचा वारही जात नाही. बरोबर की नाही? आणि ते आपलं म्हणजे शाकाहारी जेवणापेक्षा तुम्हाला पौष्ट. तर चिकन आपण खातो, नाही तर आपल्या घरातलं संडे म्हणजे बोरिंग वाटतं तुम्हाला लोकांना, काही लोकांना बरं का, शाकाहाऱ्यांना नाही पण आपल्यात काही असतात त्यांना. मटन चिकन आणलं की वाव काय मस्त जेवण झालं आहे, आमच्यासारखं जेवण कुणाकडे झालंच नाही, असा जो आनंद असतो प्रत्येकाचा. तर खरोखर आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीचं काय म्हणून हत्या करू, आता एखाद्या कोंबड्याची आपण बळी देतो किंवा त्याचं भोजनासाठी आहार करतो, तर खरोखर तेव्हा तुम्ही पिसं करून आणता, तर आधी त्याच्या शरीरामध्ये असे पिसं असतात का? नाही. त्याचं मांस असं गोठलेलं नसतं, पिसाच्या रूपामध्ये नसतं. तुम्ही आपल्या हाताला लावून बघा, लवचिक वाटेल, मऊ वाटेल, तुम्हाला पिसामध्ये दिसणार नाही. परंतु जेव्हा तुम्ही त्यांची हत्या करता आणि हत्या केल्यावर त्याचं शरीर जेव्हा ते ओपन होतं आणि निसर्गाच्या सान्निध्यात येतं, हवेच्या सान्निध्यात येतं आणि हवेच्या क्रियेद्वारे त्याचं गोठण होतं. मग ते काय कुठला माणूस असो, कुत्रा असो, कुठला का प्राणी असो, त्याचं मांस पिसामध्ये तयार होतं. साधं उदाहरण घ्या, तुमचं लिक्विड ब्लड पण कोणी खातात, कोंबड्याचं काय ब्लड वगैरे खातात. आम्ही ऐकलेलं आहे, आम्ही काही सेवन करत नाही, आम्हाला आमच्या घरापासून म्हणजे नाहीच आहे, पण ऐकून अभ्यास करून आम्हाला ते माहिती आहे. तर ब्लड बघा, एखादी व्यक्ती जरी खाली पडली असली किंवा तुम्ही कोणाची कत्तल केली असली तरी ते ब्लड लिक्विडद्वारे जरी बाहेर येतं, पण हवेच्या संपर्कात आलं की ते गोठतं आणि त्याचे पीस तुम्ही तयार करून खाऊ शकता. तर अशा प्रकारे हे आपलं शरीर आहे. ह्या शरीरामध्ये सगळं निसर्गाने एवढं काही भरून ठेवलेलं आहे की तुम्ही त्याचं परीक्षण निरीक्षण करा तर तुम्हाला योग्य तत्व मिळेल. तसेच ह्या तथागत गौतम बुद्धांनी कुठेही दूर गेले नाहीत, कुठेही काही त्यांनी हे केलेलं नाही. कारण त्यांनी पण तुम्ही म्हणाल तर आपल्याला शील जे घेतो आपण पंचशील, त्याचे शील कधी शिकले बरं सिद्धार्थ गौतम? बुद्ध व्हायच्या आधी. आता म्हणाने भिक्षुनी काय सांगते बाप्पा, उगाचच काहीतरी सांगते की शील बुद्ध व्हायच्या आधी शिकले, आहे की नाही? पण तुम्ही जर बुद्ध धम्म हा ग्रंथ जर वाचन केलं असेल तर निश्चित तुमच्या लक्षात येईल. म्हणजे शिक्षणाची सुरुवात माणूस जन्मापासूनच करत असतो. जसं जन्म घेणे हेच खरं पाहिलं तर दुःख आहे, मुळाचं कारण म्हणजे जन्म घेणे हे दुःख आहे की नाही? आणि नंतर तर शेवट आहेच आहे, तो ठरलेला आहे, तो कुणालाही चुकत नाही, तो म्हणजे आपला मृत्यू, आहे की नाही? आवडता म्हणत असेल भिक्षुनी काही पण बोलत राहते, आहे की नाही? कुणाला आवडतं का मृत्यू? पण खरोखर आवडत आहेत. तर ह्याप्रमाणे आपण जे आपण का मी सांगत होते आता संघर्ष हा दुःख म्हणजे आपल्या जन्मापासूनच सुरुवात होते. आणि शील म्हणाल तर बुद्धांनी 20व्या वर्षी म्हणजे बुद्ध नव्हते, सिद्धार्थ होते. काय होते? सिद्धार्थ. त्यांना तेव्हा सिद्धार्थ म्हणायचे, बुद्ध म्हणायचे नाही.
तर सिद्धार्थांनी सुरुवातच आपल्या 20व्या वर्षापासनं आपल्या जीवनाची, तसं पाहिलं तर त्यांचं जीवन महान आहे, आपल्यासारखं सर्वसाधारण नाहीच आहे. खूप मोठा इतिहास आहे. जसजसे तुम्ही पाठी आणि खोलात जाल तितकं मोठं गाढ आहे आणि खूप मोठं अनंत हे आहे. तर त्यांनी 20व्या वर्षी म्हणजे पंचशील शिकले. बरोबर आहे की नाही? आलं असेल तुमच्या लक्षामध्ये. बुद्धान धम्म वाचतात तर आहे का? बरोबर? हां आहे, बरोबर आहे ना. तर म्हणून त्यांनी जर 20व्या वर्षी पंचशील शिकले आणि अशा पायऱ्या करत, जसं आपण पहिल्या वर्गात अभ्यासाला नाव मुलाचं ॲडमिशन घेतो, एकदम ग्रॅज्युएशन किंवा एकदम मॅट्रिक पास नाही होत मुलगा, टप्प्याटप्प्याने जातो आहे. तशा प्रकारे पण बुद्ध आपले सिद्धार्थ टप्प्याटप्प्यांनी बुद्ध झाले. आता काही विकृत विचारिक म्हणा किंवा मनस्मृतीवादी लोक म्हणा, ब्राह्मणवादी लोक म्हणा, आता यूट्यूबवर बरंचसं काही येतं, अलटम पलटम सलटम करूनही सांगितलं जातं बुद्धाचं आपलं धम्माचं. आता एका उपासिकेनं म्हटलं, उपासिका तर समजा की भाई काय तुम्ही एवढं मोठं भगवंत मानता सिद्धार्थाला, गौतम बुद्धाला, जो आपल्या बायकोला आणि पोराला सोडून गेलाय वनामध्ये, दुःखामध्ये सोडून गेल्याने तुम्ही त्यांना भगवंत म्हणताय. जसं आपण म्हणतो रामाने कसं सीतेला हे अग्निपरीक्षा दिली बाप्पा, तो कसला देव झालाय. त्यावरून त्या लोकांनी हा विचार मांडला. परंतु खरोखर सांगा, हा विचार किती तात्पर्य आहे का तात्पर्य? रामाची गोष्ट वेगळी आहे. मी कोणाच्या धम्मावर किंवा कोणावर मी विद्रोह नाही करत आहे, टीका नाही करत आहे. मी एक बोलण्याचा तात्पर्य सांगत आहे, कारण आम्हाला जो प्रश्न केला होता त्याच्यावरून. तर हा प्रश्न वेगळा आहे आणि तो प्रश्न वेगळा आहे. तथागतांनी सिद्धार्थांनी यशोधराची संमती घेतली आहे, तुम्हाला सर्वांना माहिती असावं. बरोबर आहे? त्यांनी जातक कथा म्हणून सांगितल्या जातं आपल्याला. ही जातक कथा तुमच्या आमच्या विकृत मनाच्या विचारांनी रचल्या गेलेली आहे. बरोबर आहे की यशोधरेला आणि राहुलाला सोडून रातोरात तथागत पळून गेले. हे कोणाची भाषा आहे? ब्राह्मणवाद्यांची, कथावाचकांची. परंतु हे सत्य नाही. तथागत कधीही पळून गेले नाही आणि तथागत सिद्धार्थ होते आणि नदीवरून वाद झाला होता आणि त्यातून त्यांनी म्हटलं, आमच्या तुमच्यासारखे साधारण राहिलो असतो तर म्हटलं असतं माझ्या बापाची संपत्ती घे, अमकं घे, पण मला बापा इथेच राहू दे. पण सिद्धार्थाने काय म्हटलं? ती माझी नाही, ती माझ्या वडीलधाऱ्यांची आहे, पुरखांची आहे, त्याच्यावर माझा अधिकार नाही. मी चूक केलेली आहे, मी तुम्हाला विरोध केलेला आहे. बरोबर? मी विरोध केलेला आहे, त्याची शिक्षा मलाच हवी. बरोबर की नाही? आणि त्या संघाने सिद्धार्थाला, बुद्ध नव्हते, सिद्धार्थाला ती शिक्षा दिली. म्हणून त्यांनी गृहत्याग केला. गृहत्याग केल्यावरही ते कुणाच्या असं अचानक निघून गेले नाही. ते राजाशय होता, राजाचा शुद्ध धन म्हणतानी. आज एक महाराजे, सम्राट राजे, त्यांना तर इथली खबर शेकंदात. जसं आपलं मन कसं पळतंय, मनावर रे मग नंतर सांग, मन कसं पळतंय तशी खबर राजापर्यंत पोहोचत होती की नाही? तशी तिथं तर शब्द निघाले आणि इकडे राजाला, यशोधरेला, प्रजापतीला सगळ्यांना कळलं की सिद्धार्थाला ही शिक्षा ठोठवण्यात आली. इकडे सगळ्यांनी हे केला. परंतु सिद्धार्थ राजवाड्यात येतो, आईवडिलांचा आशीर्वाद घेतोय, यशोधराच्या कक्षेत जातोय. यशोधरा तुमच्या आमच्यासारखी सामान्य स्त्री नव्हती, ती विद्वान होती. जसे आपले भगवंतात ती एक दुसरी भगवंत होती. खरं सांगते मी, त्याचाही उल्लेख करून सांगते की तिला भगवंत का म्हणायचं आपण. तर तिने काय म्हटलं? या बसा. आणि आसन देऊन सिद्धार्थाला म्हणाले, तुम्ही संकोच करायचा नाही. तुमच्या जागी जर मी असते तरी मी हाच निर्णय घेतला असता. आता मी तुमच्यासोबत पण विद्या शिकायला आले असते, परंतु राहुल छोटा आहे की नाही? आणि प्रजापती सुदधन माता पिता पण आहेत. आता वय त्यांचं झालंय, त्यांचं संगोपन करायला पण कोणी ना कोणी हवंय. बरोबर? म्हणून आणि सिद्धार्थ निरोप घेतात आणि ते निघून जातात. डायरेक्ट काही जंगलातच जात नाही ते, मग बिंबिसाराच्या राज्यात जातात. ते एक
जंगल पहाडी गाव असतं तिथे राजगृह गाव म्हणतात, बरोबर की नाही? हां, राजगृह गाव म्हणतात. तिथे त्या जंगलाच्या पायी वाटेने जातात, कारण राजाश्रय त्यांनी सगळा सोडलेला असतो. सगळं काही तुमचं सोडून ते निघाले असतात, बरोबर की नाही? आता यशोधरा भगवंत कशी झाली असती बघा. त्या काळामध्ये स्त्रियांना ऋषी मुनी त्याग योगी ही असल्या कसल्याही प्रकारचे शिक्षण होतं नाही. तुम्ही कधीतरी ऐकली काय की एखादी ऋषीमुनी झालेली आहे, कोणी त्यागी झालेली आहे? नाही. पण बुद्धाच्या काळापासून ह्या सगळ्या शिक्षण घेण्याचा अधिकार स्वातंत्र्य आम्हाला पण सर्वांना मिळालेलं आहे, बरोबर की नाही? तर खरे शिक्षक कोण आहे बरं स्त्रियांचे? तथागत गौतम बुद्ध हे पहिले विश्वातले शिक्षक आहेत, बरोबर? जसे विज्ञानाचा शोध लावणारे बी तथागतच आहेत. विज्ञान कसं उपस्थित झालं ते भगवंताचं भरपूर काही आता सांगण्यासारखे, आपल्याकडे वेळ कमी असेल. तर जर यशोधरा म्हटलं असतं की मी पण तुमच्यासोबत शिकायला येते, जंगलामध्ये मी पण त्याग करू शकते, बाया पण करू शकतात. आणि त्या काळची पहिली भगवंत कोण झाली असती? आपली यशोधरा माता. जर त्यांनी आपलं कर्तव्य सोडलं असतं तर. पण घरचा कर्तव्यही सांभाळणारं कोणी असावं ह्या विचारांनी त्या थांबल्या. जशा त्यागी आपल्या रमाई आहेत, त्यांच्यामुळे आज आपण हे जे घालताय ना तुम्ही दागिने वस्त्र, एवढे मोठे छतं फॅनं, हे खरं मेहनत आपल्या रमाईची ने भीमाची आहे बरं का. यात खूप मोलाचा वाटा आहे. तर अशा प्रकारे हा उद्यान धम्माचा गाडा आहे. आणि तिथून सिद्धार्थ राजगृहेला बिंबिसाराच्या राजवाड्यात आले. आणि बिंबिसाराला भेटल्यानंतर सगळे ते मातीन, कारण ते पायवाटाने आले होते. आणि तिथून त्यांनी जे श्रमण 5 होते नाही का आपल्या सिद्धार्थासोबत, ते त्याला पहिल्यांदा तिथे भेटले. सर्वप्रथम भेट कुठे झाली बरं? राजगृह ह्या गावी, पहाडी गाव होतं, आहे की नाही? हां, आहे ना. तिथे त्यांची भेट, हे 5 जे श्रमण होते त्यांची भेट तिथे झाली सिद्धार्थासोबत सर्वप्रथम. आणि ते श्रमण काय म्हणाले सिद्धार्थांना? सिद्धार्थ, आता तू राजगृहाकडे परत जाऊ शकतो, कारण सगळं शांत झालेलं आहे आणि त्यांनी त्यांची चूक स्वीकारलेली आहे. राजपाट काय, सगळ्या तुमच्या शिक्षा माफ झालेल्या आहेत. त्यावेळेला सिद्धार्थाचं मन थोडं म्हणजे विचार करतो. हे मन कसं विचारायला असतं, तर विचार करतात की जाऊ का? दुसरं म्हणते नाही, आता आपण कुठल्या तरी शोधायसाठी सगळं सोडलं ना, मग पुढचा मार्ग बघूया ना काय आहे ते. आणि म्हणून ते बिंबिसाराच्याकडे येतात. आणि बिंबिसार पण त्यांचं स्वागत वगैरे करतो, काही त्यांना दान वगैरे करून व्यवस्थित सवय करून, तुम्ही बा आमच्या मित्राचे हे आहे म्हणून माझा अर्ध राज्यपाठ पाहिजे तर पुरं राज्यपाठ देतो सिद्धार्था, पण तू जाऊ नको. कोण म्हणतं? बिंबिसार. म्हणजे मैत्री भावना इथे बघा. आज आपण एखाद्याचा मित्राचा भाऊ काही भांडण करून जर आपल्याकडे आला तर खरं आपण त्यांना 1 दिवसाला तरी ठेवतो का? काय रे, कसा आहे रे, कुठं आहे रे, कसा आहे रे, त्याचाच उलटा पालटा तपास करून जा बापा आधी आपल्या घरी गेलेला बरा म्हणतो आपण, असं बोलतो. पण असं नाही म्हणत की काहीतरी असेल तर बाळा 2 दिवस माझ्याकडे थांब, 8 दिवस थांब माझ्याकडे, आणि मग तू निघून जा, बरोबर की नाही? म्हणजे सात्वन करा, आधार द्या, मैत्री भावना ठेवा. हा मैत्री करुणेचा संदेश देणारे आपले तथागत गौतम बुद्ध. त्याच्याने काय होतं, आपल्या समाजामध्ये मैत्री भावना करुणा वाढते, संगोपन वाढते, आणि एक आपलं बौद्धाचं जीवन सुखी आणि समृद्ध होते, बरोबर नाही? तर अशा प्रकारे वर्षवास हा पावसाळ्यातच केला जातो. कारण पावसामध्ये त्याच काळात नाही, कोणत्याही काळसुद्धा पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो. तेव्हा तर राजाश्रय होता, तरी पण काय होतं सुरुवातीला असं, आता जसं विज्ञान उपयोगात आलं तेव्हाच आलं होतं, परंतु त्याला प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. तर त्या काळात पण जायला यायला वाहनं होते, कधी नदी ओलांडून जावं लागत होतं. दुसऱ्या गावाला जायचं म्हटलं मग कधी कधी भिक्षू ज्यांना पोहता यायचं ते पोहून जायचे, कधी पावसात भिजायचे. जरी आपल्याजवळ एक्स्ट्रा चिवर असलं तरी ते ओलं व्हायचं, आणि मग त्यांना दुसऱ्याकडे जायचं म्हणजे ताप सर्दी खोकला यायचा. आणि दुसरं म्हणजे पाण्याच्या
पावसामुळे जे सरपटणारे प्राणी असतात त्यांच्या घरामध्ये वाळूळामध्ये पाणी शिरतं आणि ते प्राणी लोक बाहेर निघतात, मग वाटेवर येतात, कळत न कळत आपल्या पायाखाली ते चेपले जातात आणि ते मृत्युमुखी पडतात, त्यांची हत्या होते. असे काही उपद्रव होऊ नये म्हणून सिद्धार्थाने उपदेश करून सांगितलं की आपण काही दिवस म्हणजे 3 महिने जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत आपण एखाद्या विहारामध्ये वर्षवास करून धम्माची देशना द्यायची, धम्माचा प्रसार करायचा. म्हणजेच त्याला वर्षवास म्हणतात. नुसतं आपण बसून राहणे नव्हे, जसं आपण ग्रंथ वगैरे वाचतो म्हणजेच धम्माचं प्रवचन आणि प्रसार करत असतो, बरोबर की नाही. तर अशा प्रकारे तथागतांनी त्या काळाला तेव्हा ते बुद्ध झाले होते, आता तथागत बुद्ध झालेले होते, तेव्हा आपल्या उपासक संघांना सांगितलं. आणि आषाढ पौर्णिमेला जसा भिक्खू संघ स्थापन केला सारनाथाला, बरोबर की नाही. हां, सारनाथमध्ये ते आता ते बाकी गोष्टी सोडून देते, हां तुम्हाला माहीतच आहे. तर सारनाथाला जेव्हा भिक्खू संघ स्थापन केला त्याच्यानंतरच भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी भिक्षुनी संघ पण स्थापन झाला. आला बरोबर. हां, तेव्हा तथागत काय म्हणतात, आजही आपल्यामध्ये भिक्खू संघात म्हणा की तुमच्या मानसिक विचार येतात म्हणा, मोठा उच्च नीच हा भेदभाव अजूनही आपली काय म्हणतात मनुस्मृती हे विचार बाबासाहेबांनी पुस्तक जाळलं तुमच्या समजण्यासाठी, पण तुमचे भेज्यातले विचार नाही जाळू शकले बरं का बुद्ध. हा मोठा हा लहान हा अरे जो विचाराने मोठा आहे तो मोठा आहे, तो कालचा पैदा झालेला असेल तरी तो तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हे तथागत म्हणतात, मी नव्हे. आणि तथागत आधी काय म्हणतात, मी लिंगभेदाला स्वीकारत नाही. म्हणजे मी कोणाला स्वीकारतो, मानवाला, मानवतेला, बरोबर आहे. ह्या धर्तीवर सर्वप्रथम कोण आले, मानव. आणि मानवानंतर लिंगभेद आलेला आहे, स्त्रीलिंग आणि पुल्लिंग. जर निसर्गाने नुसत्या बाह्याच निर्माण केल्या असत्या स्त्रीलिंगाचे व्यक्ती तयार केले असते तर ह्या निसर्गाला शोभा आली असती का, जमलं असतं का, करू शकले असते तुम्ही लेकरं पैदा. तशी क्रिया निसर्गाने केली असती, होऊ शकते. किंवा नुसते पुरुषच निर्माण केले असते तरी ह्या म्हणजे आपण जे सौंदर्य म्हणतो ते ह्या धरतीला ह्या निसर्गाचं सौंदर्य वाढलं असतं का, नाही. म्हणून निसर्गाने स्त्री आणि पुरुष हे एक सौंदर्याचं साधन आहे, सौंदर्य वाढण्याचं आहे, जेणेकरून मैत्री भावनेने आणि एक चांगलं दिसावं म्हणून आहे. त्यात कधी भेदभाव करू नका. तुम्ही माणसात बसले काय, बायात बसले काय, घरामध्ये तुम्ही बसत उठत नाही, फक्त स्टेजवरनं दाखवण्यापुरता दिखावा का करता. चुकतंय का माझं, मला चुकत असेल तर प्रश्न तुम्ही करायचा, मी उत्तर द्यायला तयार आहे. तुम्ही स्टेजवरही काही पुरुष असतात, काही स्त्रिया असतात पुढारी म्हणून, त्या आजूबाजूला खुर्च्या टाकून बसतात ना, बसतात की नाही, भाषणासाठी याच्यासाठी. मग जेव्हा आपण वर्षवासाची संगती किंवा बुद्धाचे कार्यक्रम, ज्या बुद्धांनी तुम्हाला नियम दिलेले आहेत किंवा शिकवलं आहे, तुम्ही अतदीप भवच्या भावाने चाला ना. अतदीप भव बाबासाहेबांनी सांगितलं आणि बुद्धांनी सांगितलं, बाकी सोडून द्या. मेन खजिना तर तुमच्या इथे भरला आहे, विकृती सगळी इथे भरली आहे आणि संस्कृती पण इथेच भरलेली आहे. तुम्ही कोण्या दृष्टीने, सम्यक दृष्टी म्हणता. मग तुमची दृष्टी कशी असावी, निर्मळ असावी, सम्यक असावी. तुमची वाणी सम्यक वाणी, वाणी कशी असावी, मधुर असावी, मैत्रीपूर्वक असावी. सम्यक समाधी, तुम्ही नेहमी समाधीत लीन असावं, शांत असावं. उगाचच उठा ठेवी, तू कुठून मी कुठून, न कधी झाली न कधी आली न कधी पाहिली, याला तथ्य नाही. आहे का तथ्य. मी तुम्हाला विचारतो कधी पैदा झाले, त्या पैदा होण्याशी माझा काय संबंध. मला आता एवढी मोठी छान दिसते ना, चुकतंय का. जे ओरिजिनल आहे, भूतकाळात काय होऊन गेलं ते बघू नका, वर्तमान काळात काय होणार आहे तेही बघू नका. वर्तमानात चाला, आताच्या काळात चाला, आताच्या वेळेत चाला, आताच्या वेळेचा फायदा घ्या, आताच्या वेळेचा आस्वाद घ्या. उद्या काय होईल, काय संध्याकाळ काय होईल तर तुम्ही सांगू शकत नाही. सांगू शकता का,
मग आनंद जर भोगायचा असेल, उपजीविका करायची असेल, जर खरा सत्य धम्म तुम्हाला समजला असेल बुद्धाचा, तर प्रॅक्टिकली वागा. बरोबर. बोधिसत्व काय म्हणतात? मला इथे नका बसो. काय म्हणतात? मला इथे नका बसो, मला कृतीमध्ये आणा, आपल्या आचरणात आणा. म्हणजे काय करा? चांगल्या विचाराने, बोधिसत्वाचे जे चांगले विचार आहे, बुद्धाचे जे चांगले तत्व आहे, जे मैत्री भावना, करुणा आहे, प्रेम आहे, जे एकमेकाला देवाणघेवाण आहे, दुखीला आहे त्याला मदत करा, कष्टी आहे त्याला काहीतरी देण्याचे वृत्ती ठेवा. आपल्याकडे काही देण्याचं आहे, देऊ शकता. कोणी दुःखी आहे त्याला मदत करा. धम्मदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान बोधिसत्वानी मांडलं आणि बुद्धांनी मांडलं. का? कारण याच्यातून आपल्या मनाला कुशल कर्म तर होते आणि त्या आपण एखाद्याच्याबद्दल, या दादाच्याबद्दल ह्या ताईने मनात ठाणलं की ह्या दादाचं खूप चांगलं हो, त्याच्या घरात सुख शांती लाभो, त्याचे मुलं बाळं खूप मोठे हो, जरी त्यांचे झगडा झालेला आहे, परंतु हे निसर्गाने जाणलं आणि निसर्गाने कळत न कळत व्याजा सकट 3 पटाने त्या ताईला दिलं. अरे काल तर ही ताई अशी होती, आता बघा गाडी झाली, बंगला झाले, नातू नात्र नोकरी पाण्याला लागले. या ताई कशी बदलली? पण त्या ताईनं काहीतरी कुशल कार्य केलं होतं. बरोबर की नाही? त्या कुशल कर्माचं फळ आपल्याला बुद्ध म्हणतात तात्काळ मिळतं लगेच. म्हणजे कोणाच्या ना कोणाच्या मुलाच्या रूपाने, कोणाच्या रूपाने ते आपल्याला रिटर्न येतं 3 पटाने जास्ती. म्हणून जे आपल्यानं जमतं तोपर्यंत चांगलं करा. कुणाचं पण वाईट सोचू पण नका आणि बोलू पण नका. कारण ही विकृती आहे आणि ह्या विकृतीचं फळ चांगलं नसतं. विकृती केव्हा जागते? जेव्हा आपल्यामध्ये क्रोध येतो, तृष्णा येते, आपण आपल्या अंगामध्ये गरम होऊन जातो, तायफळ होतो एकदम. तेव्हा आपण मग ती आई आहे का, बहीण आहे की, बाप आहे का, पती आहे की, मुलगा आहे बघत नाही, क्षुल्लकशा गोष्टीवरून वाद करतो की नाही? तो वाद कशामुळे होतो? तृष्णेने. आणि चांगलं वातावरण आपण आनंदाचं वातावरण दूषित करून टाकतो. आणि मग भांडणं झाले की तू तिकडे, मी इकडे, न घरात तिकडेच तिकडे. बरोबर की नाही? तर बुद्ध म्हणाले असं होऊ देऊ नका. आणि मी सांगतो बा, असा कुठलाही महान थोर पुरुष किंवा महान योगी जे कुठले असतील ते ह्या धर्तीवर एकही नाही आहेत जे तथागत गौतम बुद्धासारखे आहेत. एवढे बुद्ध असून, एवढे भगवंत असून ते स्वतः काय म्हणतात? मी जरी सांगतो तरी तुम्ही ऐकू नका. बघा, याला म्हणतात मोठेपण. नाही तर मला येते तसं तुला काय येतं? माझ्यासारखी निच्छाणी, तुला काहीच समजत नाही बाई. आम्हाला या अर्ध्या हडकांडात पिवळं म्हणतो की नाही, तशासारखी गोष्ट आहे ना आपली. त्याला म्हणतात ही गो. खोटं बोलले का मी? पण जो खरोखर विद्वान असतात आणि खूप महान असतात ते व्यक्ती अशा शिल्लक गोष्टीला भावच देत नाही. तर त्याला निसर्ग आणि सगळी दुनिया आणि सगळं विश्व आणि सगळं ब्रह्मांड त्याच्या चरणाशी लोटांगण जातं. त्यांना सांगावं लागत नाही. अशा ह्या सर्व महापुरुषांना, तथागत बुद्धांना, बोधिसत्वांना सांगण्यासारखं भरपूर आहे. पण तुम्हाला वेळ होईल, अजून तुमचं भोजन नाही झालं तरी ते मी माझ्या शब्दाला शांत करते. कधी भेटू, कधी बोलवा, येऊ तर आम्ही पुढचं धम्मदान तुम्हाला. एच बुद्धातीताच, एच बुद्धा अनागता, पचुपन्नाच बुद्धा, अहम मंदामी बुद्ध इथे अनंत आहे, कणाकणात आहे, तुमच्या रोमात आहे, मनात अनात आहे. आता मन म्हणजे काय म्हणाल तर मन म्हणजे कोणती वस्तू आहे तुम्ही दाखवू शकता का? हे बघा माझं मन, जसं आपण हे माझे बोट म्हणतो ना. पण मन म्हणजे काय तर विचार. ते कसे असतात? क्षणात येतात आणि क्षणात जातात की नाही? त्याला क्षण इतके तीव्र आपली बुद्धी काम करत असते. म्हणून बुद्ध म्हणतात मी माझ्या बुद्धीला वंदन करते. 4 वर्ण पाडले की नाही पामनवाद्यांनी? पाडले ना 4 वर्ण. पण आपल्याला काय म्हटलंय? शूद्र. पहिले नाही सांगत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. आपल्याला शूद्र म्हटलंय. आपल्याला वाईट वाटते. पण त्यांच्या त्या खुर्च्या दिमागातून शूद्राचं महत्व त्यांनाच कळलं, आपल्याला नाही.
एवढी मोठी बुद्धी सुद्धा कुठं चरण टेकते? आपल्या चरणावर डोकं टेकते. चरण आपण डोक्यावर नाही घेतो का? नाही. म्हणून शूद्र किती श्रेष्ठ आहेत हे त्या बामण लोकांना, बामणवाद्यांनाच कळलं. म्हणून आपणही जाणून घ्यावं, आपल्या बुद्धीच्या तत्वावर मानावं आणि ते आपण नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.